सार्थ श्री भावार्थ रामायण बालखंड खंड पहिला श्री एकनाथ महाराज कृत्य श्री सार्थ भावार्थ रामायण बालखंड अध्याय पहिला श्रवणबाळ कथा जातो वंशे रघुणा मनुवरा वचाना त्राटका ताड इंत्वा कृत्वा पुण्य महल्या तृटितहरण्य धनुर्मैथिली वल्लभो भूत प्राप्ययोध्या नियोगाहात तुरट विमगांना शयित्वाचा वाली बद्ध्वाधी रामचंद्रो दलित दशमुख सीतायजन युजमान्य चरुहूती रघुनाथस्य शतकोटी वित्सरम एकेकमक्षरपुषः महापातकनाशनाम मंगलचरण व गणेश सुती श्री सद्गुरुवे रामचंद्राय नमो ओम नमो अनादि आदा देवदेवहं वेदः विद्यहि परम वंद्यः स्वसंवेदा श्री गणेश अध्याय पहिला श्लोक पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आत्मरूपी गणेशू केलिया स्मरण होऊ सफल विद्येचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरुचे मंगलचरण व गणेश स्तुती श्री सद्गुरु रामचंद्रांना एकनाथ महाराज नमन करून भावार्थ रामायण कथेला प्रारंभ करतात. आकार उकार मकार व अर्धमात्रा असे सर्व विश्वाचे बीज म्हणजेच परब्रह्म ज्यांच्या आरंभी समजत नाही असा सर्व ब्रह्माचा आदी जन्मदाता वेद व वेदांचा शेवटचा भाग वेदांतात यांची जाण असलेले सर्व चराचरांना जे पूज्य असलेले सर्वांपेक्षा अतिशय वंद्य असा ज्याचे ज्ञान कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही असा स्वतःला जाणणारा अशा श्री गणेशाला मी वंदन करतो. आणि नवनाथराय म्हणतात, तुझे निर्धारिता रूप केवळ रूपाचे स्वरूप तेथे अवयव कल्पिता अमूप तव कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या याल्हांगी जैसा अससी तयासिया नमन साकार निराकाराशी तव अंगत्व मुकले अंगासी भज्य भज कांसी अदैवत्व ज्ञान तेजेस तेज फर्शु नित्य स्मरणाचा अंकुश आनंद मोदकाचा सुरसू मुखी देशी घासू निजभक्ता ऐसे ऐकोनिया स्तवन संतोषला गजानना माझे वस उनिया वंदना वक्ता वचन स्वयं झाला ऐसे झाला सुप्रसन्नतेने विघ्नेने केला विघ्नान निर्विघ्न उन्मेखेसी बोलिला आपण भावार्थ रामायण चालवी व्यंगी श्री सरस्वतीचे वर्णन आत्ता वंदू सरस्वती जे चिंतचैतना चैतन्यशाली जे सकाळी स्तुतीची स्फूर्ती अमृताची मूर्ती स्वरूप जिचे हंसवाहिनी हा शब्दरूढ परी ते परमहंसी आरूढ गुहार्थ हे अतिगूढ ते दावी उघड ग्रंथार्थी परमहंस अंशी शोभाशोभो निवशी आत्वती सत्वतीत शुद्धतेसी तिचे निजागासी निजवर्ण
ओंकार तो तिचा विणा, त्रिमात्र तिन्ही तंत्री गहना. वेदोपनिषेद पुस्तक जाणा, अर्थनी नाना परमार्थथा. ऐसे आगद्धत्वे अति सुंदर, प्रभा परमार्थे मनोहर. जेणे प्रकाशे चराचर, तो मिथ्या जगंडंबर स्वभावे करी. हे देवा, तुझ्या रूपाचा निश्चय करू. जाता तू केवळ रूपरहित आहेस, आकाररहित असे तुझे स्वरूप आहे. त्या ठिकाणी अवयव असतील अशा अनेक कल्पना केल्या असतात, तेथे कल्पनाच राहत नाही. त्या कल्पना तुझ्या स्वरूपात एकरूप होतात. म्हणून तू जसा असशील तसा साकार आणि निराकार रूपास माझे नमन असो. नाथराय म्हणतात, असे नमन केले असता ज्या अंगाने नमन करावे ते अंगच देह भावाला मुकले, म्हणजेच विदेह अवस्था प्राप्त झाली. म्हणजेच भज्य हे परमात्मा, जो परमात्मा त्याचे ठिकाण भजक म्हणून भजन करणारा तद्रूप झाला, म्हणजेच अदैवत स्थिती प्राप्त झाली. हे गणेशा, ज्ञानाचे हे विशेष तेज असतो. त्या तेजाची कुऱ्हाड अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी तुमच्या हातात असून चंचल अशा मनाला नित्य स्मरणाकडे आकर्षित करण्यासाठी ज्याने बलवाहन हत्तीसुद्धा आकळला जातो अशा अंकुश तुमच्या हातात धारण केला आहे. आणि आनंदरूपी रसाळ मोदक तुम्ही हातात घेतला असून त्या ब्रह्मण रसाचा घास आपल्या भक्तांना तुम्ही देत आहात. नाथराय म्हणतात, असे स्तवन ऐकून त्या गजाननाला संतोष वाटला व त्यांनी माझ्या मुखात वास्तव्य केले. त्यामुळे बोलणारा व बोलणे ते स्वतःच झाले. गणेश सुप्रसन्न झाले. त्यामुळे ते रामायण लिहिताना विघ्न येईल ते त्यांनी विघ्नार्थ केले व त्यांची ज्ञानस्फूर्ती देऊन मला म्हणाले, नाथ, हे भावार्थ रामायण वेगाने लिहावे. श्री सरस्वतीचे वर्णन. आत्ता जी चिंताहाला चैतन्य प्राप्त करून देणारे त्या प्रभूची शक्ती, त्या सरस्वतीला वंदन करून. कारण सर्वांना जे ज्ञानाचे स्फुरण होते त्या स्फूर्तीची ती स्फूर्ती आहे, जिचे स्वरूप म्हणजेच ही मूर्ती आहे, असे दाखवण्याजोगे तिचे रूप नाही. म्हणजेच जे डोळ्याला विषय होत नाही, तरीही ज्ञानस्फूर्ती हेच जिचे रूप आहे. या वाग्देवतेचा म्हणजे सरस्वतीचे वाहन हंस हे प्रख्यात आहे. पण नाथराय म्हणतात ती परमहंसावर बसली आहे, कारण हंस पक्षी हा दूध आणि पाणी वेगळे करतो, पण परमहंस हा संसार, जग या परमात्मा यांचे वेगळे करतो. फलकट तो संसार, जेते सार भगवंत तू. तुकाराम महाराज म्हणतात, हा जो अतिशय गुहार्थ गूढ म्हणजेच गुप्त होता, पण या मातेने तो या रामायणात उघड केला. अशी परमहंसावस्था जिच्या सर्वांगावर रात्रदिन शोभत असून सत्वगुणाच्याही पलीकडे जे शुद्ध सत्व आहे ते सरस्वतीने शुभ्र वर्णाचे वस्त्र धारण केले आहे. प्रणव रूप नाद ब्रह्म तोच तिचा विणा असून आकार, उकार, मकार या त्रिमात्रा या विणेच्या 3 तारा आहेत. हा गहन अर्थ तेथे प्राप्त होतो आणि तिच्या हातामध्ये वेद व उपनिषद भाग हे पुस्तक आहेत असे आपण जाणावे, कारण त्यातून ती परमार्थाची सार्थ शिकवण देत आहे. अशी अगाध रूपाने अतिशय सुंदर असलेली व तिची प्रभा म्हणजेच तिचे तेज हे मनाला आनंद देणारा परमार्थ प्राप्त करून देतो. ज्या ज्ञान तेजाने सर्व चराचर मिथ्यत्वाने म्हणजेच जगदाभास आहे, हे असे त्या सरस्वतीने स्वभावाने दाखविले आहे. सरस्वतीची आज्ञा जैसे ऐकोनी स्तुती शुभप्रसन्न सरस्वती स्वभावे
तिची वंदनी वस्ती या वचनोक्ती ते वदती. ते म्हणे रामकथेत वेगी चालावी भावार्थ सद्भावे होईल सरते प्रिय संता ते मी करीन संत स्तवन. आत्ता दूत ते संत सज्जन जे अर्थ चातका चिंतन त्रिविधा तापा उपशमन जो निज जीवन साधका. ज्यांची सहज झाल्या संगती सकळ कर्म होऊ निवृत्ती स्वधर्म सत्संगी येती भावार्थ प्राप्ती परमार्थी. सत्संगाचे निजमेळी परमार्थ जाळ पाल्हाळी लागडोनी ये स्वानंद फळी सर्व काळी सफळीत. बीजतत्वाचा ना फेडीजे देंडू आदी मध्य नकळे सेवटू. स्वानंद रसाळ फळ घोटू अनुभव स्पष्टू सत्संगे. ऐसे या संताचे महिमान अकाळे ऐसे कैच ज्ञान बालत्वे बोलिला न्यून घ्यावे अवघान कथेसी. संताची आज्ञा जैसे ऐकोनिया वचन स्तवन सुखावले संत सज्जन तुझे मनोगती आमुचे मन सदा सावधान ग्रंथारथी. आम्हासी आवडे रामकथा तेथुनी तू रसाळ वक्ता तरी स्तुती सांडोनिया आत्ता वंदे ग्रंथार्थ अर्थ नव्हे कुलदैवत मन. आत्था वंधू कुलदैवता जो नामरूपे एकनाथ एकपणाचे ही माथा नांदवी निजभक्ता निजान्वये. सरस्वतीची आज्ञा. नाथराय म्हणतात, माझ्या या स्तुतीमुळे सरस्वती सुप्रसन्न झाली. तिचे वास्तव स्वभावतःच मुखामध्ये असून ती विशेषत्वाचे माझे मुखातून रामायणाची वचने बदलून घेऊ लागली. ती म्हणते, हे नाथा, रामकथेला वेगाने पुढे चालवा ज्यात विशेष भावार्थ आहे. तुझ्या सद्भावामुळे ती रामकथा पूर्ण होऊन सर्व संतांना प्रिय व्हावी असे मी करीन. संत स्तवन. आत्ता साधू संत सज्जनांना वंदन करून जैसे चातक मेघासाठी असुसलेला असतो तसे हे संत रामकथारूपी मेघाचे श्रवण द्वारे प्रशान करण्यासाठी असुलेले असतात आणि ज्यांच्या मुळी अधिदैविक आणि भौतिक या आध्यात्मिक या तिन्ही तापाचे शमन होते. व संत हे साधकांचे निज जीवनच असतात. ज्यांची सहज संगती प्राप्त झाली असता सर्व कर्माचा कर्माभिमान राहत नाही. त्यामुळे साधकाला स्वधर्म आणि सत्य शांती प्राप्त होते आणि सद्भाव प्राप्त होऊन परमार्थात आसक्ती निर्माण होते. संतांच्या संगतीत परमार्थाचा विस्तार होतो. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामामुळे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा, निषद, उद्दंडगती, ज्ञानेश्वर त्या विस्तारामुळे परमार्थाला स्वानंदाचे लगड घोष लागतात आणि ते सर्व काळात सफलीत राहतात. या ब्रह्मरसरूपी फळाला बीजत्व नाही आणि देठ तोडता येत नाही. त्या फळाचा आदी मध्य आणि शेवट सापडत नाही. हा ब्रह्मरस असल्यामुळे स्वानंद आणि रसाळतेचा घोट घ्यावयास मिळतो हे दिसत नाही, पण त्याचा अनुभव स्पष्ट रूपाने सत्संगेत येतो. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकाराम म्हणतात, अशा संतांचे महत्त्व ज्ञान मला कसे प्राप्त होईल. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. मी जे बालक प्रमाणे बोलतो ते न्यून आहे, म्हणून
आत्ता संत सज्जन हो, कथेकडे लक्ष द्या. संताची आज्ञा जशी माझी, स्तवनाने वचन ऐकून महात्म्यानी सुख झाले.